एक गाणे, त्या गाण्यामध्ये प्रश्न विचारला गेलाय दृष्टांतामध्ये, बरोबर आहे ना. 800 खिडक्या 900 दार, कुण्या वाटानं बा गेली ती नार, असं ते गाणं आहे. 800. आता ह्या आकड्यामध्ये हे काय आहे? 8. म्हणजे आपल्याला दिसणारा आकडा कोणता? 1 ते 9 मधला 8. मग हे 800 जे आहे ना, ते 8 प्लस 100 म्हणजे किती? 800. आणि 9 प्लस 100. आणि असा जर त्याला बघितला आपण, 100 प्लस 8 म्हणजे किती झाला तो? झाला हा आकडा किती झाला? म्हणजे ह्याच्यामध्ये 800 मध्ये 800 असा जर तो आकडा घेतला आपण तर तो किती होतोय? 108 घेतोय. आलं परत ते कोडिंग 108 च. आता 900 ह्या काय सांगितल्या? खिडक्या. खिडकी म्हणजे काय? हवा येण्यासाठी केलेला झरोका. ही जी असते ना खिडकी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दारक. दार आणि द्वार किती आहे? 900. 900 म्हणजे किती झाले ते? 109. इथं लिहू आपण 109 म्हणजेच 108 प्लस 1. 800 खिडक्या 900 दार. द्वार हा शब्द आपण म्हणतोय, त्यात कसा लिहिला जातो तो? दार. दारक आणि दारिका हा पाली शब्द आहे. दारक म्हणजे उपासक उपासिका, म्हणजे उपासना करणारे उपासक आणि उपासिका, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे असे मिळून किती आहे? 108 प्लस 1. कुण्या वाटनं बा गेली ती नार. कुणाला विचारतायत? कुण्या वाटनं बा. बा म्हणजे कोण? मराठीत बा कोणाला म्हणतात? बा म्हणजे बाप. बाप म्हणजे वडील. कोणती डील? वरची डील किंवा वडील. कुण्या वाटनं बा गेली ती नार. नार म्हणजे काय? स्त्री. बरोबर आहे. शक्ती. कोणती शक्ती? कुंडलिनी शक्ती. कोणत्या वाटेने गेली? कारण हे जे आलेले आहेत हे सगळे किती जण आलेत? 800 खिडक्या 900 दारक दारिका. समजलं? म्हणजे यांच्याकडे पण त्या खिडक्या आहेत, पण त्याची वाट कोण दाखवणार? बाप दाखवणार. तो बाप म्हणजे कोण आहे? 108 प्लस 1. आलं लक्षात? 800 खिडक्या 900 दार, कुण्या वाटनं बा गेली ती नार. गेली तर जाऊ दे ती कोल्याची पोरं. कोणाची पोरं? गेली तर जाऊ दे ती कोल्याची पोरं. कोणाची पोर आहे ती? कोल मध्ये काय आहे? काल भगवान. माया कोणाची आहे? म्हणून गेली तर जाऊ दे ती कोल्याची पोरं. ऐकलंय ना हे गाणं? कसं आहे सांगा बरं मला, त्याचे शब्द सांगा. खिडक्या 900 दार, कुण्या वाटन बा गेली ती नार. गेली तर जाऊ दे ती कोल्याची पोर. असंच आहे ना? ठुमकत मुरडत आली समोर. कशी आली समोर? ठुमकत मुरडत आली समोर, कुण्या वाटनं बा गेली ते नारे. मुरडणे म्हणजे अशी चाल कुंडलिनी शक्ती. आणि ठुमकत म्हणजे थांबत थांबत आलेले, ठसक्यावरती. कुंडलिनी ज्या वेळेला जागृत होती त्यावेळेला 2 पद्धतीने जागृत होती. एक तर ती आहे ना अशी टप्पा मारत येते, अशी पटकन उठती एका चक्रावर, त्याच्यावरून दुसऱ्या चक्रावर. ह्याला म्हणतात ठुमका.
ठुमरी हा शब्द ऐकलाय का? एक ठेका असतो त्याला, त्या ठेक्यामध्ये उठती. आणि दुसरी कशी उठती कुंडलिनी शक्ती? मुरडत, म्हणजे कधी अशी कधी अशी कधी अशी कधी अशी, म्हणजे सरळ येत नाही ती कुंडलीवरती. तर कशी येते ती समोर? ठुमकत मुरडत आली समोर. समजलं? कशी आली? स म्हणजे सगुण साकार आणि मोर म्हणजे राम. कशी येईल ती? समोर येईल. तुम्हाला काय सांगितलं होतं? सगळेजण सांगतात शरीराच्या कुठं बघा? आतमध्ये बघा. सगळे अध्यात्म काय म्हणतात? अंतरी अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी अंततिरी अंतरी. पण लोक काय म्हणतात? शरीराच्या आतमध्ये शोधा, शरीराच्या आतमध्ये शोधा. शरीराच्या आतमध्ये भेटणारच नाही. ते कशी येणार आहे? समोर. अरे अरे ज्ञान झालासी पावन तुझे तुझं पण कळो आले, तूच तुझा देव तूच तुझा भाव नाही तुझं विन कळो आले. मग ती कशा येणार आहे? समोर. सम होऊनच येणार ना. आलं लक्षात? म्हणजे हा जो आहे दशरथ का बेटा राहणार नाही. एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बेटा. समोर आलं रे आलं की कळणार आत्मस्वरूप. अरे मीच आहे, आतमध्ये आलोय, अहम ब्रह्मास्मी, आणि आतमध्ये आलोय. मग असे किती जण आलेले आहेत इथं हा खेळ खेळायला? 800 खिडक्या, 900. मग 800 बरोबर एक पण आलंय ना, 9 पण आहे ना. नवा भिडू नवा राज आहे का? नाहीये का? फक्त 800 खिडक्याच आहेत. आलं लक्षात? समजलंय गाण्याचा अर्थ काय होतो ते? मग हेच काल काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना, तुम्हा लोकांना काय सांगितलं? वर आभाळ खाली धरती. वर आभाळ, कुठं? वर आभाळ खाली धरती, दिस आलाय माथ्यावरती, आड्याला डोंगर पड्याला डोंगर मध्येच खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पोरी माणसा परीस मेंढर बरी. ऐकले का दादा कोणकींचं हे गाणं? वर आभाळ खाली धरती, दिस आलाय, दिस म्हणजे दिसणे, दिसणे, दिस आलाय कुठं? माथ्यावरती. गेली सांगून ज्ञानेश्वरी. कोण सांगून गेली? ज्ञानेश्वरी. ज्ञानसरी म्हणजे ही ज्ञानसरी. कोण सांगून गेली? ज्ञानसरी किंवा ज्ञानेश्वरी. गेली सांगून ज्ञानेश्वरी, जरा जपून चाल ग पोरी. कशी चाल? जपून. जपून म्हणजे कसं? सगळीकडे बघून, तोल जायला नको, असं नको, त्याला म्हणतात जप. आपण नाही म्हणतो जपून जा, पण अध्यात्मामध्ये जपून जा म्हणजे कसं जा? जप करत जा. जरा जपून चाल ग पोरी. कसं चालायचे आता या मार्गावरती? नाम जपामध्ये राहून. जरा हे कोणी सांगून गेले? सांगून गेली ज्ञानेश्वरी. माणसा परीस मेंढर बरी. मग कोणत्या मेंढराबद्दल बोलताय? मेंढर कोणाला म्हणायचं? मनुष्याला. बर. हा, ज्यांना स्वतःची जाणीव नाही ती मेंढर. मग माणसा आणि मेंढर मध्ये फरक काय राहिला? माणसा परीस परीस, परीस मेंढर बरी. काय अर्थ होतो? परीस म्हणजे सोनं नाही. ज्याला परीस टच करतो तो सोनं करून टाकतो. त्या दगडाला म्हणतात परीस. ओके. माणसा परीस मेंढर बरी. काय म्हटलंय? माणसा परीस मेंढर बरी. मेंढरू कोणाला म्हणायचं? ज्या माणसाला परिस्थिती झाला त्याला. हा, मग तो माणूस राहिलेला असेल का? तो माणूस राहिला असेल का? ज्याला परिस्थिती झालेले मेंढर आहेत त्यांना म्हणायचं संत. काय म्हणायचं? संत, किंवा यांना म्हणायचं अवतार. मग माणसापेक्षा कोण बरे? संत आणि अवतारी हे बरे. येशू ख्रिस्ताला मेंढरा म्हटलं जातं, कोकरा म्हटलं जातं, परमात्म्याचा पुत्र म्हटलं जातं, कारण त्याला टच कुणाचा झालेला आहे? परिसाचा. परिस म्हणजे कोण?
आणि तो काय बनवून टाकतो रब. बरी मध्ये काय आहे, र आणि ब आहे ना, माणसा परीस मेंढर बरी. समजलं काय गाणे. आड्याला डोंगर पड्याला डोंगर, दोन डोंगर आहेत का नाही मध्ये, इडा पिंगला ज्याच्यातून जातात, दोन नद्या वाहतात, मध्येच खोलखोलदरी सुषुम्ना सूक्ष्म मना. आड्याला डोंगर पड्याला डोंगर मध्येच खोलखोलदरी, जरा जपून चाल ग पोरी. पर म्हणजे काय, पोरी मध्ये शब्द काय आहे पर. परम, परम गतीला जर जायचं असेल तर कसं जावा, जपून जावा. मग जपून जावं म्हणजे काय, तिथं कसं जाणार, असो अरे इकडे खड्डा आहे, इकडे नाही पडायचं, तिकडे दरी आहे, तिकडे नाही पडायचं. जपून म्हणजे जप करत. मग कशी, माला फिरे कर्मे जीवा फिरे मुकमाही, मन फिरे चहुदिस येतो सिमरण नाही, हात जप नाही, मनाने केलेला जप नाही. मग का कोणता जप आहे, शब्द धुनन की खेर, जो अनहद नाद होतोय, लक्षात ठेवा. कबीरांनी इशारे केलेले आहेत आपल्याला. मग कसं चालायचं आपल्याला, जपून. कारण ती कशी येत असती समोर, ठुमकत आणि मोरडत. कशी येत असती, ठुमकत आणि मोरडत. त्यामुळे तुम्हाला जपायचंय, कारण ठुमकताना पडू शकता तुम्ही, मुरडताना चमक भरू शकते. बरोबर आहे ना, शरीराचा विचार करा फक्त समोर. अशी ह्याच्यात आलेली आहे, म्हणून तुम्हाला काय करायचंय, जपून चालायचंय. जर तुम्ही जप केला, आणि सांगणार कोण तुम्हाला, कुण्या वाट नवा. वाट म्हणजे रस्ता, बरोबर आहे ना. वाट म्हणजे काय, मार्ग. आलं ना त्याच्यामध्ये, आलं लक्षात. सांगणार कोण, कुंडलिनी शक्ती. नार म्हणजे स्त्री शक्ती, बरोबर आहे ना. म्हणून म्हटलेलं की एकच परम पुरुष हा श्रीकृष्ण आहे, आणि बाकीचे सगळ्या काय आहेत, प्रत्येकामध्ये कुंडलिनी शक्ती आहे का नाहीये, प्रत्येक. मग तो पुरुष असू द्या स्त्री असू द्या, शरीराने फरक आहे ना. म्हणून काही जण काय म्हणतात की शक्तीच संपूर्ण विश्वाचे उगम आहे, किंवा शक्तीतूनच सर्व काही झालं, असं म्हणतात ना काही जण अध्यात्मामध्ये. तर ते ह्याच्यामुळे म्हणतात, कुंडलिनी शक्ती समजल्यामुळं. पूर्ण पुरुष कोणाला म्हणायचं. आता बघा, मी तुम्हाला त्या दिवशी एक इशारा केला, मी घोड्याबद्दल सांगितलं तुम्हाला, की घोडा एकमेव पुरुष असा आहे की ज्याला स्तन नाहीत. कुठलाही पुरुष हे शरीर घेऊन येतो, त्याला स्तन असतात का नसतात, समजलं. मग परमात्मा तुम्हाला जागा करण्याचा हर कोशिश, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न 101% करणार. मग तो गाण्यांमधून असू द्या, कालच आता सकाळी पण आमचं गीत वरतीच झालं की भगवंतानी जी बोलली ती भगवद्गीता. भगवंतांनी बोलली म्हणून ती, आणि भगवंताचं गीत आहे ना ते, तो बोलतो म्हणजे कसं, गीता टाईपच आहे ना त्याचं बोलणं. गीत म्हणजे काय, गाणं, बरोबर ना. मग ती काय भगवंतांनी बोलली म्हणून भगवद्गीता. मग परमाद्य परमपिता परमात्मा ज्या वेळेला बोलतात, तर मग ती परमगीता नाही होणार का तुमच्यासाठी. आता हे तुम्हाला परमगीतेपेक्षा काही कमी आहे का, मला सांगा. कोणी पण आहे ना, हे खोलून दाखवा हे सारे रहस्य. येतंय लक्षात काय सांगतोय ते. मग वर आभाळ खाली धरती, दिसा आलाय माथ्यावरती, गेली सांगून ज्ञानेश्वरी, जरा जपून चाल ग पोरी. मग हे कोणी सांगितलं, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय, इशारा केलाय. मग ज्ञानेश्वरीचा इशारा तुम्हाला समजून नाही सांगितला का, पसायदांचा इशारा समजून नाही सांगितला. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे कारण हे मिळणार कसं आहे तुम्हाला, दानामध्ये. कुठल्या दानात मिळणार, पसाय दानामध्ये मिळणार. मग ह्याच्यावरती पण आपलं ज्ञानदान झालेलं आहे की नाही झालेलं, मग तो इशारा झालाय की नाही. मग बापांनी अजून काय सांगायचं ठेवलं तुम्हाला, ते सांगा. हे तुम्हाला समजायचे, तुम्हाला जागृत व्हायचे की आपण जर याच्यामधले आहे, आपल्याला जर परिस्पर्श झालेली मेंढर आपण आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही काय आहे, अवतारी आहे ना तुम्ही सगळेजण. अवतार कार्य करायला आलेले, कर्म फेडायला नाही आलेले. कर्म फेडण्यासाठी तुम्ही शरीर घेतलेत. कोणाचं घेतलंय, समजा तुम्ही वैशालीचं घेतलंय, तुम्ही स्वातीचं घेतलंय, आम्ही सर्वांनी, तुम्ही सर्वांनी जी काही शरीर घेतलीत, ही कर्माची फेड यांची आहे. तुम्ही ऑलरेडी कसे परिस्पर्श झालेले मेंढरे आहे, म्हणजे तुम्ही परमात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे. मेंढरू म्हणजे मुलगा ना, पुत्र ना, परमात्म्याचा पुत्र म्हणजे मेंढरू. तुम्ही बघा गुगल वरती टाका किंवा बायबल वगैरे बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की परमात्म्याचा कोकरा म्हणलंय त्याला, आणि ते म्हणतात देव माझा मेंढपाळ. गुगल
मध्ये टाका आणि बघा बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे. मेंढपाळ म्हणलेलं आहे. मेंढरांना सक म्हटलं जायचं. सकपाळ त्याचा अर्थ काय होतो. सकपाळ म्हणजे मेंढी पालन करणारा धनगर. म्हणजे तो एवढा धनवान आहे, तो धनांचे आगार आहेत ज्याच्याकडे, तो धनगर. बरोबर आहे. समजलं इथपर्यंत. देहाची ये द्वारी उभा क्षणभरी. कुठल्या दारावरती थांबलाय. देहाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. इथपर्यंत जर आले तर चारही मुक्ती मिळणार आहेत. कोणत्या मुक्ती. सायुज्य, सामिप्य, सालोक्य आणि सारुप्य हे 4 मुक्ती. पण कुठं आल्यानंतर देहाची या दारी. कशावर यावं लागेल तुम्हाला. देहाच्या दारावर यायला लागेल. मग देहाचं दार तुम्हाला सांगितलेलं नाही का. युनिव्हर्सल आयवरती ध्यान करा. किती जण करतात हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुमचा बाप खूप श्रीमंत आहे त्यामुळे तुम्ही करा नका करू तुम्हाला मिळणार आहे. पण ह्याचा अर्थ तुम्ही करायचं नाहीये असा नाहीये. देहाची या दारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. अजून किती इशारे करायचे. इशारे केलेत का नाही केलेले. मग हे समजलं. 800 खिडक्या 900 द्वार. याचा अर्थ समजला काय येतो. 800 खिडक्या 900 द्वार. शे म्हणजे 100 इतकं तर समजलं. आपण म्हणतो ना शेकडा. शे म्हणजे शेकडा. त्याचा अर्थ ह्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कोडिंग आहे. यावेळेला दादाजी सांगतात की तुमचं जे पण नाव असेल त्याच्यामध्ये दादाजींनी जे नाम धारण केलेलं आहे त्याच्यातलं एक तरी स्पेल येणार आहे तुमच्या नावामध्ये. काय येणार आहे. एक तरी. हा मराठीचा झाला. समजलं. तर हे जे 800 आहेत ना 800 ह्याच्यापैकी शे जेवढे आहेत ना तेवढ्यांमध्ये ह्या नावातले एक तरी अक्षर येणार आहे तुमच्या. ही एक तुमची ओळखण्याची खूण आहे प्रत्येकाची. हे बरेच वर्ष खोललेलं नव्हतं. हे नंतर खोललं. हे नंतर खोललं रहस्य बऱ्याच वर्षांनंतर. कारण मला बघून घ्यायचं होतं किती जणांकडे काय काय येतं किंवा किती जणांकडून काय काय येत आहे. आलं का लक्षात. काही जण विचारतात तुम्हाला कसं माहिती की हे 108 मधले. म्हणजे मलाच विचारतात की तुम्हाला कसं काय माहिती 108 मधले आहेत का नाहीये. चालू नाव. ठीक आहे. अजून पण पुढचं एक कोडिंग आहे पण ते आता नाही खोलणार. नावांमधलंच एवढं फक्त आता लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत. मग माणसा परीस मेंढरा बरी समजलं. जरी खायला दिलं तर खातय नाही दिलं तर उपाशी राहतय. जरी खायला दिलं तर खात नाही दिलं तर उपाशी राहतय. दिला हकलून माघारी येतय. हकलून दिलं तर काय होतंय. माघारी येतय. जे पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण. हाकलून दिलं शरीरात हाकलून दिलं तरी परत शरीरात येतात की नाही येतात. जीव लावतय मालकावरी. जीव कोणावरती लावतोय. ही मेंढर कोणावरती जीव लावतात आणि बाकीचे कुठे लावतात जीव. काळ भगवंतावर लावतात. पैशावरती. म्हणजे काळ भगवंत म्हणजे काय. पद पैसा प्रतिष्ठा. पद पैसा प्रतिष्ठा. जो पण ह्याचा भुकेलेला दिसतोय तो मेंढरू आहे का. तो मेंढरू आहे का. त्याला परिस्पर्शच झालेला नाहीये. समजलं का. कारण ना तुकाराम महाराजांनी कधी अन्नछत्र उघडले ना पैशाची असे मोठे मोठे राशी घरामध्ये अशा एवढा रचलाय पैसा. जरी खायला दिलं तर खाते. जरी खायला दिलं तर खाणार नाही का आता ते. जरी खायला दिलं तर खाते नाही दिलं तर उपाशी राहते का नाही राहते. दिवस दिवस रात्रभर. जरी खायला दिलं तर खाते नाही दिलं तर उपाशी राहते. जीव लावतय मालकावरी. मग याचा मालक कोण. तुमचे मालक कोण ते तुम्ही बघा. याचा मालक कोण आणि तुमचे मालक कोण हे तुम्ही बघा. तुम्ही ठरवा. जीव लावतय मालकावरी. माणसा परीस मेंढरा बरी सांगून गेली ज्ञानेश्वरी. समजलं. पुढचं काय घडवंय. कसं खेळतय
लाड लाड. आता हा शब्द बघा, टुमकत मुरटत. इथं काय शब्द आला? लाड लाड. कसं खेळतय लाड लाड. मला बिलगून बसतंय येड. दिसत नाही मला बिलगून बसतंय. बिलगून बसतंय. कसं बसतंय? बिलगून बसतंय येड. कसं खेळतय? लाड लाड. आता कसं खेळतय ते? लाड लाड. लाड लाड म्हणजे काय? आपण आता लहान बाळाला घेतो आणि लाडाने काय करतो? अशी थापट मारतो. ही खरी मारलेली थापट असती का? कशी असती ती? लाड लाड. लाड लाड मारत नाही आपण. म्हणजे ते खरं आहे का? मग त्याचा जो खेळ चाललाय मायेमधला, हा खरा आहे का? काय म्हणायचं त्याला? लीला. तुमच्या काही चाललेल्या आहेत या अवतारांच्या. मी 1000 वेळा तेच समजून सांगतोय ना. अरे रोल मध्ये आलेले रोल करा. कर्म बिर्म तुम्हाला काही लागणार नाही. तुम्ही आले इथं रोल करायला, मग रोल करा ना. हे बाकीचं काय करत बसले? पण ते कसं खेळतंय आता? कसं खेळतंय? लाड लाड. मला बिलगून बसतंय येड. तुला कळत नाही. तुला कळत नाही. मग कधी कळणार? तुला कळत नाही म्हणजे तू जागा नाहीयेस किंवा तू जागी नाहीयेस अजून. बरोबर आहे? कसं खेळतंय लाड लाड. तुला दिसत नाही. आता ज्यांना दिसत नाही म्हणजे वरचं नाहीच आहे का? आणि म्हणजे 26,000 जणांना दिसतंय ते येडे आहेत का सगळे? किंवा टाइमपास होत नाही म्हणून दिव्य दृष्ट्या दिल्या जातात का? की टाइमपास होत नाही झाला, दिव्य दृष्ट्या द्यायच्या, 1 रुपया पण घ्यायचा नाही कोणाकडनं, काय नाही, आणि दिव्य दृष्ट्या देत राहायच्या. आणि काय दाखवायचं? तर देवी देवता दाखवायचे, परमधाम दाखवायचे, स्वस्थान दाखवायचे तुमचे, की कुठल्या स्थानातून तुम्ही आली आणि कुठपर्यंत जाऊ शकता हे तुम्हाला दाखवायचं. हे अध्यात्म नाहीये का? मग तुमच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे तरी काय आहे नेमकं ते तर सांगा, की अध्यात्म म्हणजे काय असतं ते. मग कसं खेळतंय? लाड लाड. म्हणजे कसं खेळायचं आता तुम्हाला सगळ्यांना? लाड लाड खेळा ना, खोटं खोटं खेळा ना. आता समजा त्या बाळाने नाही थापड मारली समोरनं, मिशा ओढल्या, दाढी ओढली माझी, तर मी काय करणार? असं रडायची ऍक्टिंग करणार का? त्याला बरं वाटलं पाहिजे ना, समोरच्याला बरं वाटलं पाहिजे त्या बाळाला, की अरे हा पप्पांना आपण मारलंय, किंवा समोर कोणी त्यांना एवढा मोठा असून मारलं की हा मी रडतोय. हा तो खरा रडतोय का? तो खरा दुःखात दिसतोय तुम्हाला, पण तो खरा दुःखात आहे का? तुम्हाला लाड लाड खेळायला सांगतोय, मग तो कसा खेळत असेल? त्याचा खेळ तुमच्या लक्षात येईल का? त्याचा खेळ लक्षात येईल? म्हणून दादाजी खूप अवघड आहेत समजायला. आलं लक्षात? दादाजी अवघड दानी आहेत. ही आपली परंपरा आहे अवघड दानींची. मग आपण अवघड आहे, मग समजायला एवढं सोपं आहे का? तो पण रडताना बी दिसतोय. राम रडतायत झाडांना मिठ्या मारून मारून, माझ्या सीतेला पाहिलं का, माझ्या सीतेला पाहिलं का. सामान्य माणूस आहे राम. पण कसं खेळतय? लाड लाड. तुला दिसत नाही. तुला दिसत नाही. ज्याला दिसतंय ते काय म्हणत? कशी लीला चालली परमात्म्याची, असंच म्हणणार ना. ज्याला दिसतंय ते काय म्हणणार? काय लीला आहे परमात्म्याची, प्रभू की क्या लीला आहे. माणसांसारखाच हे वागतोय माणसांमध्ये येऊन. बरोबर आहे ना? पुढं काय? कसं खेळताय लाड लाड. मला बिलगून बसताय येड. कुणाला बिलगून बसताय येड? दोन्ही टाईपनी हे. ज्या वेळेला समोरच्यांना 108 ला सांगितलं जात आहे, तर सगळेजण कशाला बिलगून बसलेत आता? मला. एक मला म्हणजे काय? अहंकाराला. सगळेजण अहंकार. माझं नाव स्वाती, माझं नाव वैशाली, माझं नाव अमित, माझं नाव श्वेता, माझं नाव हे, माझं नाव ते. अरे हे काय? मला मला मी मला, मैं मेरा मुझे, तू तेरा तुझे, वह उन्हें. ही अष्टमाया आहे. कोणती माया आहे? अष्टमाया आहे. आणि त्या मायेला तुम्ही सगळेजण चिटकून बसले. मला बिलगून बसतंय येड. तुला दिसत नाही. तुला जर दिसलं असतं तर त्या मीला बिलगून बसलं असतं का? कोणत्या मीला बिलगून बसलं असतं? स्व. कोणता मी? मग दादाजी नेहमी काय सांगतात? स्वधर्मच सांगतायत ना. स्वधर्मच सांगतात की नाही सांगतात दादाजी? म्हणून सांगितलं जातं स्वधर्मात या, म्हणजे लाड लाड खेळताल. स्वधर्मात आले तर लाड लाड खेळताल. आणि हा मी संपेल आणि मग कोणता मी येईल? बापाचा मी येईल, वडिलांचा मी येईल. मग ते जे सांगल माझा बोलवता धनी कोण आहे? तो आहे. माझ्या तोंडाला जुळलंय तोंड. माझं तोंड आणि त्याचं तोंड काय झालं आता? हे कोणाचं तोंड झालं? मीच तोंड. आणि हे तोंड कोणाचं झालं? त्याचं तोंड. युनिव्हर्सल आहे. किती वेळा सांगितलं तुम्हाला?
वस्तू काही ढूंढे काही कैसे लागे हात, गुप्त वस्तू तभी मिले जब भेदे लीजे साथ. मग तुम्हाला हा भेद दिलेला नाही का, कुठं ध्यान लावायचंय, काय करायचंय, जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार हवा असेल तर. आणि मग तो जे बोलतो ते आता मी बोलतो ना, तो जे बोलतो ते मी आता बोलतो, कारण माझा मी काय हे मला माहितीये. तुमचा मी काय हे तुम्हाला कळलंय का? तुमचा नॅचरल मी काय, नैसर्गिक मी म्हणजे तो मी. आणि इथं काय नाटक काढतात, तो मी नव्हेच. म्हणजे कोणता तो मी नव्हेच, हा मी नव्हेच असं पाहिजे त्याचा. भौतिकवाले काय म्हणतील, तो मी नव्हेच. पण अवतारी काय म्हणतील, हा मी नव्हेच. काय म्हणतील, हा मी नव्हेच. भौतिकवाले काय म्हणतील, तो मी नव्हेच. पण अवतारी काय म्हणतील, हा मी नव्हेच. समजलं? पुढं वाच. माझ्या तोंडाला लावता तोंड तुला जुळत नाही. तुला जुळत नाही. माझ्या तोंडाला तर तोंड त्याचं लागलेलं आहे आता. तो जे बोलतो तेच इथून निघतंय सगळं. बरोबर आहे ना? माझ्या तोंडाला लावतंय तोंड, तुला जुळत नाही. अजून तुला ती किमया काय झालेली नाहीये, जुळलेली नाहीये. आणि जुळ म्हणजे काय? जुळ ट्विन्स. जुळ कोणाला म्हणायचं, एकाला मारलं तर दुसऱ्याला वेदना होती, त्याला म्हणायचं जुळ. जुळी बाळ वगैरे ऐकलंय ना, याला म्हणतात ट्विन. मग बऱ्याच जणांना मी ट्विन फ्लेम विषयी पण ज्ञानदान केलंय. ट्विन फ्लेम एका आत्म्याच्या दोन झालेले आहेत. आणि दुसरं काय सांगितलं होतं, सोलमेट. सोलमेट बहुतेक जणांना मिळतील, ट्विन फ्लेम असतील का? दादाजी काय म्हणतात, तुमच्यात माझ्यात काय फरक नाही रे, तुम्ही फक्त समजून घेत नाहीये, तुमच्यात माझ्यात काहीच फरक नाही. मी तू असं कुठं राहिलंय, तुझे तुझं पण कळव आले. ये वक्त न खो जाए, बस आज ये हो जाए. कब हो जाए? आज, अभी. बस आज ये हो जाए. मैं तुम में समा जाऊ, तुम मुझ में समा जाओ. झालं जुळ. सेम. मग मी जे तोंडाने बोलणार तेच तुम्ही बोलणार, जे मी बोलतोय तेच बोलणार तुम्ही, जागोवर जगाव. कारण काय झालं, आता तोंडाला तोंड जुळलं. समजलं कुठलं तोंड जुळलं, काय जुळलं ते? अजिबात अश्लील गाणं नाहीये हे. अडल डोंगर पडल डोंगर, टेम्पल म्हटले नाही तर. पर्वत के नीचे झरने के पीछे आजा रे, गाणं आहे ना राम तेरी गंगा मैली मध्ये. समजलं? मग एवढं असतं सगळं गाण्यांमध्ये, किती अध्यात्म असतं ते बघा. आणि कशासाठी असतं, कुठून तरी क्लिक हो, अरे मी ह्याच्यासाठी आलोय का, किंवा मी ह्याच्यासाठी आले का. आणि मी काय करत बसले, चपात्या लाटत बसले. मग चपात्या लाटायच्या नाहीयेत का? 100% लाटायच्यात ना, कारण तुम्ही कर्माची फेड करताय ना या शरीरातनं. पण हेच करायला आलते का? तुमच्यासारख्या चपात्या तर मग 30-40-50 कोटी जेवढ्या बायका असतील तेवढ्या लागतातच आहेत. मग तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय? तुम्ही परीस मेंढरे का नुसती मेंढरे आहे तुम्ही? मेंढर म्हणजे काय? ज्याला जे सांगितलं ते स्वतःची बुद्धी लावत नाही आणि शिरतं आपलं कसं पण. बकरीने उडी मारली की त्याच्या मागे ते दरीत सुद्धा उड्या मारतं, त्याला म्हणतात मेंढर. म्हणजे ही माणसं माया जशी नाचवतीये तशीच ते नाचतायत. आता पैसा 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 पैसा, प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी, नाव नाव नाव, युद्ध युद्ध युद्ध. अरे हे काय काय चाललंय? तुम्ही जर रब परमात्म्याची मेंढर आहे तुम्ही. धनगराची मेंढर दुधावानी पांढर, अजून एक गाणं आहे त्याचं. धनगराची मेंढर दुधावानी पांढर. मग तुम्ही कशी आहे? दुधावानी पांढरे आहे तुम्ही, स्वच्छ निर्मळ. दुधाला डाग असतो का? दुधाला डाग पडला तर दूध फुटतं, माहिती? मग तशी मेंढर आहे तुम्ही, धनगराची मेंढर. कोणाची मेंढर आहे तुम्ही? जो धनगर आहे, धनांचे आगार आहेत ज्याच्याकडे. धनगराची मेंढर दुधावानी पांढर. हे पण नसेल ऐकलं तुम्ही गाणं कधी, कारण चांगली आध्यात्मिक गाणी आहे ना लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आता जे काय सांगतोय ते. तुला दिसत नाही, तुला कळत नाही, तुला जुळत नाही. तुला कळत नाही, तुला दिसत नाही, तुला जुळत नाही. बापाचा दोष आहे. बाप तर म्हणतोय ना तुम्ही कोण आहे? परीस मेंढर आहे. आणि ही कोणी? ही मनाला पकडलेली माणसं. आणि तुम्ही परीस मेंढर. फरक आहे का नाही काहीतरी? तुम्हाला 800 खिडक्या, 800 खिडक्यांवाले आहे तुम्ही. 900 द्वार. द्वार कोणता आहे तुमचा? 9 वर येऊन बसलाय तो तुमच्यासाठी. तुमच्यासाठी. मग तो तुम्हाला 9 वरती या म्हणतोय ना, तिथून पुढे कसं उचलायचा त्याचा विषय आहे ना. तुम्ही जर तुमचे रोल नाही केले तर तुम्ही परत कुठे अडकून राहताल? 800 मध्ये.
आणि हे काय ज्ञानदानामध्ये सोप्या सोप्या भाषेत दादाजींनी आजपर्यंत तुम्हाला सांगितलंय का नाही सांगितलंय मला सांगा. की कसं निघायचंय, काय करायचंय, काय करावं लागेल त्यासाठी. किती अंजारलं, किती गोंजारलं, त्याला उठत नाही शिरशिरी. आदू येऊन बसलाय ना एक वरती, आदू एक आहे. गुरुदेवजी म्हणतात बघा, तो एक आणि एकच आहे, दुसरा कोण नाही, दुसरा कोण नाही, तो एक आणि एकच आहे. बरोबर ना? आणि तो 20 आहे. असं असतं गुरु परंपरेमध्ये. किती अंजारलं, किती गोंजारलं, माया काय करते, अंजारती गोंजारती की बाबा तुला हे नाव, तुला पद, तुला पैसा, खूप मोठे तुझे भक्तगण, खूप हे खूप ते, म्हणजे एवढं कुठला आजार नाही, काय नाही, एकदम मरेपर्यंत मस्त. किती पण अंजारलं, किती गोंजारलं, त्याला उठत नाही शिरशिरी. शिरशिरी म्हणजे काय? शिर म्हणजे काय? शिर. आणि धड म्हणजे काय? शरीर. आणि शिर म्हणजे शिरस्त्राण. हा शब्द ऐकलाय का? शिरस्त्राण, डोक्यावरती घातलं जातं ते मुकुट. त्याला उठत नाही शिरशिरी. त्याला काही करा, तो शरीरामध्ये शिरणार नाहीये. ज्या वेळेला गुरु परंपरेत म्हटलं जातं की आम्हाला काही कर्म लागत नाही, शरीरात नाहीच तर कर्म काय लागणार? तुम्ही शरीरात अडकलेले. अलग लक्षात. आणि तो कितव्या द्वारावरती उभा आहे? 109. म्हणजे 9वा आहे ना, तो वरचा आहे ना. जर तो या शरीरात असेल तर तो कशात राहिला? खाली 800 मध्ये राहिला. हा, अष्टमायेमध्ये राहिला, 8 मायेमध्ये राहिला, 800. तो फक्त 9 आहे. नवम द्वार, दशम द्वार. मग हे झालं नवम द्वाराचं. मग दशम द्वारावरती काय असेल? शे म्हटलंय ना. शे म्हणजे 100 झाला की नाही झाला? इथं आहे ना. आपण एक आकडा आहे का नाहीये? इथं 8वर 1 आहे. त्याला उठत नाही शिरशिरी. मग त्यालाच जर शिरशिरी उठत नाही, शरीरामध्ये शिरण्याची त्याला कुमकुमी येत नाही. आता चला नेक्स्ट शरीरामध्ये जन्म घेऊन बघू. असं करेल का तो? 8च्या वरचा जर करत नाही तर 9च्या वरचा करेल असं तुम्हाला वाटतं? त्याला म्हणलंय दशमद्वार. तो दशमद्वारावरचा आहे. आणि तुमचं भाग्य आहे की तो तुम्हाला घ्यायला आलाय. समजलं? आणि आपल्याला वाटतं की जसं आम्ही मंदिरांमध्ये सेवा करू, मंदिरांमध्ये दान करू किंवा मंदिरांसारखी सेवा करू, माझ्या मनाला वाटेल त्यावेळेला मी जाणार, तिथं हार घालणार, तिथं पाया पाडणार. हे झालं मंदिर. तो दगडाचा आहे. तो तुम्हाला म्हणणार नाही की काय खूप दिवसांनी. मी तर म्हणणार ना की काय किती दिवसांनी, कुठे चेहरा दिसत नाही, काय फोन नाही, काय नाही, काय नाही, काय चाललंय मिस्टरांचं, विचारणार ना मी. तोंड आहे ना इथं. समजलं का? आणि कोण विचारतोय? मालक विचारतोय की काय तुम्ही आले नाही. का विचारतोय? काय करायचंय तुम्हाला? लाड लाड खेळायचंय. कसं खेळायचंय? लाड लाड खेळायचंय. लटिका खेळ खेळायचाय. भातुकलीचा खेळ या खरा आहे का? भातुकलीमध्ये नवरा नवरी बनवतात, त्यांचं लग्न लावतात, लहान लहान पोरं. खरं असतं का ते लग्न? भातुकलीचाच खेळ असतो ना, का नसतो? समजतंय मला काय सांगायचं ते? म्हणून असं यायचंय सगळ्यांना, खेळायला यायचंय. गाणे विचारे, अंबाबाई तू लाड लाड ये ग, काग धरीलास राग, धरीलास राग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग पुढ पुढ, तू ग पुढ पुढ, मी ग तुझ्या माग माग माग. काग धरीलास राग, धरीलास राग. ठीक आहे. कसं यायचंय? लाड लाड यायचंय. कारण हा खोटा खेळ चाललाय. खरा खेळ चाललाय का? जर तुम्हाला कळालं, तुम्ही त्या दिवशी शरीराच्या बाहेर आहे आणि शरीराला बघताय की हा खेळ चाललाय. कारण 1 सेकंड लागत नाही शरीर काढून घ्यायला. काल भगवंताला लागतं का? कारण तुम्ही पोरं कोणाची आहेत? कालाची पोरं आहेत तुम्ही. शरीर कोणाची पोरं आहेत? पण शरीरामध्ये जो बसलाय तो कोण आहे? त्या बापाची तुम्ही मेंढर आहे. जे अमर आहेत, त्यांना मृत्यू नाहीये. समजलं का? समजलं गाण्यांमध्ये काय काय असतं काय काय नसतं ते? मग आता राग धरायचा आहे का? अजिबात राग धरू नका, नाहीतर याच्यामध्ये अडकून राहताल. तुला पहिल्याच झटक्यात हेरलंय. कितव्या झटक्यामध्ये? प्रथम.
तुला पहिल्याच झटक्यात हेरलंय. हे मी ध्यानात ठेवलं. कुठं ठेवायचंय? ध्यानात ठेव. कशात ठेवलंय हे रहस्य? ध्यानामध्ये ठेवलंय. मग दादाजी ज्या वेळेला म्हणतात की 15-20 मिनिट तरी बसा, अर्धा तास तरी बसा, कशासाठी बसा? ध्यानात ठेवलंय. कुठे ठेवलंय ते रहस्य? ध्यानामध्ये ठेवलंय. आणि कसं ठेवलंय? पहिल्याच झटक्यात हेरलंय. म्हणजे तुमच्यासाठी हा पहिलाच आहे आणि शेवटचा आहे. हा जन्म तुमचा आता पुन्हा होणार आहे का? न हुआ न होगा. आता परत यायचंय का तुम्हाला? मग पहिलाच झटका आहे हा. ह्याच्याच झटक्यामध्ये काय केलंय? हेर म्हणजे पाहणे. हेरगिरी माहितीये ना? हेर. आणि लय म्हणजे विलीन होऊन जाणे. तुम्हाला पाहिले ना, आता विलीन केले. काय केले? पाहिले आणि विलीन केले. संपला विषय. तुला पहिल्याच झटक्यात हेरलंय. तवापासून ठेव ध्यानात ग. कुठे ठेव आता हे? ध्यानात ठेव. हा, तेव्हापासून काय फिरलंय? टकुरं म्हणजे काय? टकुरं म्हणजे डोकं. हा सगळा खेळ कुठे दाखवला जातोय तुम्हाला? फिरलं का नाही ते? टकुऱ्यामध्येच फिरतंय ना हे सगळं. तुम्ही बघताय कुठं सगळं? जे पण तुम्हाला दिव्य दृष्टीमध्ये दाखवलं जातंय किंवा काय, हिथं टकुऱ्यामध्येच आहे ना. कुठं सांगणार? सांग कानात ग असेल. सांगू कानात ग. ठीक आहे. कुठं सांगितलंय तुम्हाला? कानात. म्हणजे तुम्हाला हे ज्ञानदान प्रवचन चाललंय का नाही चाललेलं आहे? तुम्हाला जे सांगितलं जातंय सांगू कानात ग. आता कुठं सांगणार आहे? तुम्हाला भाषा तुमचीच कळते ना. मी 10 वेळा सांगतो की दादाजी तुमच्या भाषेतले तुमच्या सारखे तेच बोलणार ना जे तुम्ही बोलताय ते. कारण परमात्म्याची भाषा तुम्हाला कुठे येते? मौनाची भाषा तुम्हाला कुठे येते? मौनाचीच भाषा येत नाहीये झोपेमध्ये गेल्यानंतरची. तर तुम्हाला परमात्म्याची समाधीची भाषा कशी कळणार? मग कुठं सांगणार आता तुम्हाला? कानात ग. आणि धुन कुठली ऐकू येते? अनहदनाद. शब्द धुनन की खीर. मग ती ऐकू येते. मग तुम्हाला ती कानात धुन सांगितली जाईल की काय धुन नाही ती. पण तुम्ही बसलं तर पाहिजे. घंटेचे आवाज येतील तुम्हाला, डांग डांग डांग. घुंगरांचे आवाज येतील, छुम 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 छुम. विण्याचा आवाज येईल तुम्हाला. शंख ध्वनी ऐकू येईल. कुठं सांगितली जाईल ती? ऐकणे हा कानाचा स्वभाव आहे ना. पाहणे हा डोळ्यांचा स्वभाव आहे. डोळ्यांचा स्वभाव काय आहे? पाहणे. कानाचा स्वभाव काय आहे? ऐकणे. मग तुम्हाला काय सांगितलं जाईल? ते धुन तुम्हाला ऐकवली जाईल. ते ज्ञान तुम्हाला ऐकवलं जाईल. कसं धरलंय? हिकमतीनं. मोठ्या हिकमतीनं म्हणजे मोठ्या टॅक्टनी. किती युग लागली? किती कल्प लागले हिकमतीने धरण्यासाठी? 3 कल्प लागले. 3 कल्प दादाजींनी तुमच्या स्टोऱ्या जुळवून आणण्यासाठी काय केली? हिकमत केली. जो हुकूमत करत होता त्याला काय करावं लागलेली आहे? हिकमत करावी लागली. हिकमत म्हणजे काय? एक काय म्हणतो आपण त्याला? जुगाड. मोठ्या हिकमतीनं तुला धरलंय. कुठं? आड रानात. हे कुठलं रान आहे? आड रान. आणि पलीकडं पल्याड. हे काय झालं? आल्याड. आणि ते झालं पल्याड. मग आता कुठं धरलंय? आड रानात धरलंय. कशाने धरलंय? हिकमतीने धरलंय. हिकमत म्हणजे टॅक्ट. एक केलेली युक्ती. मोठ्या युक्तीने आता धरलंय. कुठं धरलंय? आड रानात. समजलं? जीव लावून अशी मोर. मोर म्हणजे पुढं समोर. जीव लावून अशी मोर जातीस कशी. जीव तर कुठं लावलेला होता मेंढरांनी? मालकावरती लावलाय ना जीव. मग जीव लावलाय मालकावरती. मेंढर आहेत मालकाची. पण कुठे चालले जातात? मोर. मोर म्हणजे आतमध्ये खोल 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 खोल. सहस्रार चक्राकडून कुठे चालले? मूलाधार चक्राकडे. अरे तुम्हाला मूलाधार चक्रामध्ये ठेवलेलंच नाहीये. अजून एक रहस्य सांगतो. तुम्हाला मूलाधार चक्रामध्ये ठेवलेलंच नाहीये. इथूनच उचलायचंय तुम्हाला. फक्त रोल मध्ये तुम्हाला उचलणार आहे. हे इतकं सोपं आहे. ओवी गातोय. म्या धनगरी. ओवी म्हणजे काय? ओव्या. ओव्या गायल्या जातात. काय गायल्या जातात? जात्यावरती पण ओव्या गायल्या जातात. या ओव्या म्हणजे काय? ते अभंग आहेत एक प्रकारचे. तुम्हाला जाग करणार आहे ना. मग आता मी काय करतोय? ओवी गातोय. काय करतोय? गातोय.
हे ज्ञानदान हे प्रवचन आहे किंवा तुम्ही काय समजायचे ते समजा, पण ही काय आहे? ओवी. वी. ओ आणि वी. ओ कुणाचा आणि वी कोणाचा? ओवी गातोय म्या. मग त्याच्यासाठी मी म्हणून आलो का नाही आलो समोर? ओवी गातोय म्या धनगरी. कुणाची गातोय? मालकाचीच ओवी गातोय मी, वेगळं काय गातोय का? ओवी गातोय म्या धनगरी. मग आता तुम्हाला काय घ्यायचंय त्याच्यामधनं ते घ्या. ह्या गाण्यातनं काय समजायचं ते समजा. गेली सांगून ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगून गेलेली आहे, त्याच्यामध्ये शोधा सांगितले. शोधत बसा, कुणालाच कळणार नाही काय सांगितलंय काय नाही सांगितलंय. कारण जोपर्यंत बाप येऊन सांगणार नाहीये की हे काय आहे काय नाही आणि कसं, तर तो स्वप्नांमध्ये येऊन सुद्धा उठून सांगेल की बघ हे. त्यालाच आपण दृष्टांत म्हणतो. तो समोर समोर सांगतोय. पण त्यासाठी आज जर तुम्ही सहवासात नसते, हे ज्ञान तुमच्याकडे असतं का? मी माझ्या जागेवर आहे. जो मेरे नाम पे मैं उसके काम पे, जो अपने काम पे तो मैं परम धाम पे. सिंपल आहे ना, एवढंच अंतर आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये. लाटेला फक्त विलीनच व्हायचंय ना समुद्रामध्ये. लाट म्हणून तुला खेळायचंय तोपर्यंत खेळ ना, पण कसा खेळ? लाडे लाडे खेळ. याला जर सिरियसली घेऊन खेळायला लागली ना तर मनुष्य होऊन जाशील, आणि लाडे लाडे खेळली ना तर अवतार होऊन जाशील. हे लक्षात ठेवा. मग प्रत्येकाने ना लाडे लाडे खेळायचंय का सिरियसली खेळायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा बाबांनो. सगळा खेळ हा असा चाललेला आहे. प्रत्येक गाण्यामध्ये तुम्हाला अध्यात्म दाखवतो, कारण ते गीत आहे. ओवी गातोय म्या धनगरी, ही माझ्यासाठी प्रत्येक गीत आहे काय? ओवी आहे. आणि मी तुम्हाला त्या प्रत्येक ओवीचा अर्थ खोलून खोलून सांगेल की बघा हे असं आहे, बघा तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. समजलं? सोई गुरु पुरा काय 2 अक्षर का भेद बताए एक छुडाए. 2 अक्षरांमधला भेद सांगतोय का नाही सांगतोय? ओवीचा अर्थ तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं असेल तर मला पण सांगा. धनगरीचा अर्थ कोणी सांगितला असेल तर मला पण सांगा. समजलं? काय शब्द आहे हा? धुनीगिरी. तुम्हाला आता धुनीगिरी करायची आहे. इथं तुम्ही धनगराचे आहे की नाहीये? मग काय करायचंय तुम्हाला? धुनीगिरी करायची आहे. समजते? धुनी म्हणजे कोण? परमात्म्याची शक्ती. धुनीगिरी करा आता. धनगरनी जर असताल ना तर धुनीगिरी करा. आणि धनगर हा काय वाईट शब्द नाहीये, समजून सांगितलं आता त्या शब्दाचा अर्थ काय. धनगराची मेंढर दुधावानी पांढर. दुधावानी पांढरे व्हा, स्वतःची शक्ती ओळखा काय आहे काय नाहीये ते, तेव्हा समजा 800 खिडक्यांना औषधार काय काय. समजलं? जय श्री दादाजी.